मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द. होंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना फोड. वैयक्तिक कारणानं राजीनामा देत आहे, स्वेच्छेनं राजीनामा दिलाय. रुपाली चाकणकरांकडून राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण. होंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करा. खरातला मी गुरु मानलं होतं, मात्र त्याची दुसरी बाजू माहिती नव्हती. आध्यात्मिक श्रद्धेतून खरातवर विश्वास ठेवला. रुपाली चाकणकरांची स्पष्टोक्ती. होंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा. रुपाली चाकणकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रुपाली चाकणकर गुन्हेगारी गटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या. राज्य महिला आयोगावरील कीड गेली. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांची जहरी टीका. रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना 6 आरोपी करून अटक केली पाहिजे. सर्व कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत. सुषमा अंधारेंची मागणी. खरात सोबतचे अनेकांचे फोटो, मात्र महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं. रुपाली चाकणकरांचा आरोप. तर अनामिका कापल्याचा दावा केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीसही पाठवणार. चाकणकरांनी राजीनामा दिला पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची रुपाली चाकणकरांवर ट्विट करत निशाणा. होंदूबाबा अशोक खरात प्रकरणी लैंगिक शोषणाचे 100हून अधिक व्हिडिओ समोर. 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, 1 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं आणि मालमत्तांची कागदपत्र पोलिसांच्या हाती. होंदूबाबाचं बिंग फोडणारा शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात. खरातच्या कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठवल्याप्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा. होंदूबाबा अशोक खरातनं जमवली 250 कोटींची माया. पाथर्डी, गवळाणे, शिवार, मिरगाव, कहांडळवाडी, कर्मयोगी नगर, ओझर विमानतळाजवळ खरातची कोट्यवधींची संपत्ती. होंदूबाबा खरातचं कौतुक करतानाचे रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ समोर. चाकणकरांकडून खरातची पांडुरंगाशी तुलना. महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत खरातनंच पोहोचवल्याचं चाकणकरांचं एका व्हिडिओमध्ये वक्तव्य. तर खरातसोबत शंकराच्या पिंडीला दुग्धाभिषेक करतानाचाही व्हिडिओ समोर. नाशिकच्या खरात प्रकरणाची बाहेर आलेली माहिती उद्विग्न करणारी. सार्वजनिक जीवनामध्ये अनेकांशी थेट संपर्क येतो, पण एखाद्याला गुन्हेगारी कृत्यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही. नाशिकच्या होंदूबाबा खरात प्रकरणानंतर सुनील तटकरेंचं ट्विट. होंदूबाबा खरात प्रकरणामध्ये सर्व काळे धंदे उघड होणार. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य. तपासाची जबाबदारी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुतेंवर सोपवली आहे. तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली सत्य बाहेर येईल, चित्रा वाघ यांचा दावा. ज्या शिडीनं वर गेला त्याच शिडीनं खाली. गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना डिवचलं. राजीनामा घेऊन चालणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, रोहिणी खडसेंची मागणी. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करत निदर्शनं. नाशिकमधील होंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सातारा जिल्हा परिषदेमध्ये शंभूराज देसाईंना धक्का. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा. 32 जागांवर संख्याबळ दाखवत अध्यक्ष उपाध्यक्षपद घेतलं ताब्यात. भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष, उपाध्यक्षपदी राजू भोसलेंची नियुक्ती. साताऱ्यामध्ये पोलीस प्रशासनाच्या मदतीनं भाजपनं जनमताचा अपमान केला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपवर घणाघात. पालकमंत्री असताना सुद्धा 10 पोलीस मला ओढत होते. शंभूराज देसाईंचा आरोप. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे मांडणार. उपमुख्यमंत्री शिंदेंना सगळं सांगणार, असंही केलं स्पष्ट. आम्ही काही पोलिसांना आदेश देत नाही. पोलिसांकडे ज्या काही तक्रारी दाखल झाल्या असतील त्यानुसार त्यांनी कारवाई केली, त्यात आमचा काय दोष. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमधील राड्यावर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. साताऱ्यामध्ये आज लोकशाहीची हत्या झाली आहे. इतक्या खालच्या पातळीला या जिल्ह्याचे राजकारण याआधी कधीही झालेलं नाही. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून झालेल्या राड्यावर मंत्री मकरंद पाटीलची उद्विग्न प्रतिक्रिया. तर सदस्यांवर अपात्रतेची कारवाई निश्चित होणार, मकरंद पाटलांचा इशारा. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये अटक. अनिल देसाई, संदीप मांडवे यांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. पोलिसांनी झुंडशाहीचा वापर करून मारहाण केल्याचा दोघांचा आरोप. जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवल्याचा दोन्ही सदस्यांचा आरोप. सांगली झडपी अध्यक्ष निवडीनंतर संजय काका पाटील आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली. संजय काका पाटलांना आपणच भाजपसोबत पाठवलं होतं. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर जयंत पाटील भाजपत जाण्यासाठी आग्रही होते. जयंत पाटलांनी कुणाचे उमरे झिजवले याचा मी साक्षीदार. संजय काका पाटलांचं मिश्किल प्रतिक्रिया.
एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नाही. सांगली जिल्हा परिषदेमधील भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांचा निशाणा. डोनाल्ड ट्रम्पला हरवून सांगली झेडपी जिंकली असं वाटतंय. मंत्री चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदमांना टोला. केडीएमसी महासभेमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट. मधुर म्हात्रेंचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश. 2 महिने नॉट रिचेबल राहिल्यानं ठाकरेंच्या सेनेकडून मधुर म्हात्रेंची हकालपट्टीनंतर काही तासातच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या खटल्यामध्ये सरकार पक्षानं साक्षीदार तपासले. नागपूर सत्र न्यायालयामध्ये कालपासून सुनावणीला सुरुवात. 14 जानेवारी आणि 21 मार्च 2023ला गडकरींना धमकी देत 100 कोटींच्या खंडणीची मागणी. हिंदू राष्ट्रासाठी सोलापूरमधून मोठी सेना तयार होईल. तुम्ही तारीख ठरवा. औरंगजेबाची कबर उखडण्यासाठी आम्ही लाखो लोकांना आणू. सोलापूरमधल्या एका भाषणामध्ये तेलंगणातील आमदार राजसिंह ठाकूर यांचं विधान. राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय संदीप जोशींकडून रद्द. विधान परिषद आमदारकीची टर्म संपल्यानंतर 6 महिन्यांचा ब्रेक घेऊन पुन्हा सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होण्याचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरींनी समजूत घातल्यानंतर निर्णय. तेल कंपन्यांकडून औद्योगिक डिझेलच्या दरामध्ये 2 ते 3% वाढ. दर प्रति लिटर मागे 22 रुपयांनी वाढले. औद्योगिक डिझेलचा प्रति लिटर 87 रुपये 67 पैशांवरून 109 रुपये 59 पैशांवर दर. दक्षिण कोरियामधील एका कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू. डेजॉन या मध्यवर्ती शहरातील एका ऑटो पार्ट्स कारखान्याला आग लागल्याची माहिती. आगीमध्ये किमान 59 जण जखमी तर 4 जण बेपत्ता. प्रीमियम पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपये 35 पैशांची वाढ. ही दरवाढ केवळ प्रीमियम पेट्रोलसाठी असून रेग्युलर पेट्रोल मात्र जुन्याच दरामध्ये उपलब्ध राहणार. कूलर बनवण्याच्या व्यवसायाला आखाती देशातील युद्धाचा फटका. सिलेंडर टंचाईमुळे कूलर तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये उत्पादन मंदावलं. कूलरची लोखंडी बॉडी, स्टँड आणि फ्रेम तयार करण्याचं काम रखडलं. पावडर कोटिंग आणि रंगकामासाठी लागणारा गॅस मिळत नसल्यानं काम ठप्प. आखाती देशातील युद्धामुळे क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुकामेव्याच्या किमतीमध्ये वाढ. आवक कमी झाल्यामुळे इराणी पिस्ता, खजूर सारख्या सुकामेव्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ. पिस्ता, खजूर आणि इतर सुकामेव्याचे दर तब्बल 200 ते 400 रुपयांनी महागले. युद्धामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला. कच्चा माल बंद झाल्यास मिनरल वॉटर प्लांट बंद होण्याची भीती. मिनरल वॉटर प्लांट मालकांनी व्यक्त केली भीती. परभणीमध्ये आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा. गॅसवर अवलंबून असलेले अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर. नमकीन आणि स्वीट्स बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये लाकडी शेगडी आणि इलेक्ट्रिक चुलींचा वापर सुरू. गोंदियाच्या महाराजस्व समाधान शिबिरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्यावसायिक सिलेंडर साठा. एकीकडे सिलेंडरची ओरड तर दुसरीकडे शासकीय कार्यक्रमामध्ये मात्र सिलेंडरचा मोठा साठा. परभणीमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत. जीव मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार. शुभंकर भालेराव असं नराधम आरोपीचं नाव. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. हिमाचल प्रदेशमधील शिपकीला दऱ्यातून भारत चीन व्यापाराला 1 जूनपासून सुरुवात. भारत आणि चीन व्यापारासाठी व्यापक तयारी सुरू. अनिल अंबानींची सीबीआय मुख्यालयामध्ये दुसऱ्या दिवशी ही चौकशी. एसबीआयच्या तक्रारीनुसार कर्जाचा निधी इतरत्र वळवण्याचा आरोप. यापूर्वी त्यांची 8 तास चौकशी करण्यात आली होती. रेमंड ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम सिंघानिया यांचा मालदीवमध्ये स्पीड बोटवर अपघात. अपघातानं उपचारासाठी सिंघानिया तत्काळ मुंबईमध्ये परतले. गौतम सिंघानिया किरकोळ जखमी. सध्या त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू. लोटे एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून प्रक्रिया केलेलं पाणी सीईटीपीमध्ये घेऊन जाणारा टँकर स्थानिकांनी पकडला. सीईटीपीकडून टँकर गेटच्या बाहेरच थांबवल्यानं स्थानिकांचा संशय बळावला. पाणी नेमकं कसलं याबाबत सीईटीपीसह टँकर चालक देखील निरुत्तर. विक्रोळी पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर वाहनातून तेलगळती झाल्यानं काही दुचाकी घसरल्या. किरकोळ जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची महापौर रितू तावडेंकडून चौकशी. जखमी दुचाकीस्वारांना प्रथमोपचार पुरवण्याची सूचना. हिंगोली शहरामधील सराफा बाजारामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना. हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दोन्ही गटातील 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.